नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर. आणि आज आम्ही पुन्हा घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. आणि आजचा विषय खूप स्पेशल आहे कारण ही ट्रिप खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. आम्ही निघालो आहे कोल्हापूरला ज्योतिबाच्या यात्रेला आणि त्या यात्रेबाबत ही ट्रिप आहे. सो अराऊंड लॉंग वीकेंड हा आमचा असणार आहे. 3 ते 4 दिवसांची पिकनिक आहे. यामध्ये ज्योतिबाचा जो यात्रा असते ती आम्ही कवर करणार आहे. आणि त्याशिवाय कोल्हापूर शहरातले जे मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, भवानी मंडप जे आहे किंवा रंकाळा आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. कदाचित थोडा लांब होऊ शकतो कारण 4 दिवसाची ट्रिप आहे, पण प्रयत्न करेल की शॉर्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असेल माझा. चला तर भेटू आपण. आता आमची पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे, आम्ही निघतो आहे. तर इथून पुढचा स्टॉप कसा असेल, काय असेल ते सगळं मी तुम्हाला गाडीतच सांगतो. चलो बाय. अनफॉर्च्युनेटली काही टेक्निकल इशू मूळ आवाज रेकॉर्ड नाही झाला. सो सॉरी फॉर दॅट. आम्ही सर्व गणपती बाप्पा मोरया म्हणत या जर्नीला संध्याकाळी 7ला सुरुवात केली. चला बघूया पुढे प्रवास कसा झाला. तर पहिला ब्रेक आमचा झालेला आहे, पण आम्ही हळू बोलतोय कारण आज झोपला इथे झोपला. CNG गाडी मध्ये फिरण्याचा आहे. ॲडव्हान्टेज का डिसॲडव्हान्टेज, लाईन लावावीच लागणार CNGसाठी. 7ला निघालो होतो, आता वाजले 9:06. ट्रॅफिकमधून आम्ही कळंबोलीला पोहोचलो आणि CNGसाठी आता लाईन लावली आहे कळंबोलीला. इथून परत युटर्न मारून एक्सप्रेस हायवे घेणार आणि नेक्स्ट ब्रेक जो होईल तो एक्सप्रेस हायवेचा जो फूड हब आहे तिथे होईल. तिथे परत CNG टॉपअप करणार. त्याच्यानंतर परत लोणावळ्याच्या पुढे जो पॉईंट आहे CNG फूड हब, तिथे CNG परत टॉपअप करणार. त्याच्या पुढचं CNG परत कधी मिळेल काय माहीत नाही. तर चला CNG भरू आणि टाटा बाय बाय. चलो लाईट बंद. एक्सप्रेस हायवेला गाडी आली. वाजता आपण कळंबोलीला थांबलेलो आहे की नाही रे. आता किती वाजले? 11 आपण आलो आहे पुढच्या हॉल्टला. एक्सप्रेस हायवेचा आपण लोणावळा वगैरे सेकंड टोल नाका सुद्धा क्रॉस करून बाहेर आलो आहे. आणि इथे जे फूड हब आहे तिथे आपण आता CNG पंपवर थांबलो आहे CNG फिल करायला. टोटल 118 किलोमीटर चाललेत आणि अजून 3-4 कांड्या CNGच्या संपल्या. परत इथे टॉपअप करू आणि याच्या पुढे कुठे मिळेल ते बघूया. आणि आपला डिनर ब्रेक सुद्धा इथेच होणार. इस सज्जन को क्या समस्या है भाई? चला CNG फिलअप करू आणि मग डिनर करूया. CNG पंपावर CNG फिल केल्यावर आता आम्ही थांबलो आहे डिनरसाठी. आणि फुल ऑन पिकनिक स्टाईलमध्ये आम्ही पिकनिक स्टाईल म्हणजे एकदम जुन्या पद्धतीची पिकनिक चालली आहे की घरातनं जेवण आहे. तुला काय तू ॲक्टिंग काय करते? थँक्स. सॉरी तू तर एकदम गावच्या पद्धतीने जेवायला बसलोय. खाली आहे स्पंदा. जरा धावत जा. स्टेप्स आहे. चला या आता परत.
तर पोटभर जेवण केल्यावर पण आमचं मन नाही भरलंय म्हणून आम्ही चाललोय मॅकडॉनल्ड्सला. भाजी कमी होती म्हणून. ऑनलाईन युट्यूबवर हे जाणार आहे पिकनिक मध्ये भाजी संपली आमची म्हणून आम्ही तिकडे आलोय. ओहो EV चार्जेस EV चार्जिंग स्टेशन आहेत. 60 किलोवॅटचं रिचार्ज म्हणजे पॉवरचं चार्जिंग स्टेशन आहे. आणि पुण्याकडचा जो काय रे टोल नाका झाल्यावर लगेच आहे ना. चला मॅकडी पण बंद झालं आहे, काय नाही मिळणार, घरी जा गप्पा. चला बघूया काय ऑर्डर करायचे मॅकडीमध्ये. ते मॅकडी होतं. आम्ही येईपर्यंत भांडी वगैरे घासली त्याच्यामुळे टाईम झाला आणि आता बंद झाला. बॅग बिग काढल्या आता ठेवल्या. आता बघूया इथे पुणा कॅफे हाऊसमध्ये काय मिळतं आम्हाला खायला. चहा दिसतोय, चहा घेऊया महत्त्वाचा. चहा काही बनवा नाही कोणतरी घरगुती लस्सी बनवा एवढा जरा पाहिजे पाहिजे. हां घोर निराशा पोपट झाला आहे दोघींचा. चला आपण चहाच पिऊया ड्रायव्हर लोकांसारखा. प्रवासात मिळणारी सर्वात स्वस्त आणि भारी गोष्ट आहे. कुठे पण मिळते, किती वाजता पण मिळते. चिअर्स गोजिरी, चिअर्स. चला चहा संपवूया आणि निघूया इकडे, खूप टाइमपास झाला. तर या पेट्रोल पंपावरून आम्ही निघतोय. त्याच्या आधी दाखवतो गोजिरीची जागा, गोजिरीचा वेळ. मागची जागा तिने पूर्ण एकदम कॅप्चर केली, म्हणजे कोणाला अलाउड नाही तिथे बसायला झोपायला. आता त्या जागेची माहिती स्वतः गोजिरी देते. बोला. 11 नाही वाजले, 12 वाजून गेले. हां ठीक आहे. मध्ये मध्ये काय सगळं सामान जे बाहेर ठेवायचं होतं ते सगळं सामान इथे माझं डोकं असेल, इथे माझं पाय असेल आणि इथे माझं पाय असेल. अशी वाकडी झोपून कारण मी ते पूर्ण अशी मावत नाही. बरोबर. कशी झोपणार एकदा झोपून दाखवा. एवढं एक्सप्लेन करते झोपून दाखवा. हां ही अशी झोपणार आहे इथे एकदम मजेत. पंखा वगैरे लावलेला आहे है ना. कारण की गरम होतं इकडे. काय गरम होतं, त्यांना थंडी वाजते पुढे. मग मध्ये झोप, गरम होतं आजीला झोपून द्यायचं. आणि हा काय मागून, हा कोण आहे, हा काय करतो, खेळतोय, उड्या मारतोय. चला चला चला. याला एकदा सगळं आपटायला किंवा याला सगळं एकदा आपटायला, मारायला आणि तोंडात घालायला हवं असतं. बाकी याला काही फरक नाही पडत आणि सगळ्यांना मारायचं असतं नुसतं. चल झोप आता, 12 वाजून गेले, लेट झाला. चला भेटूया आपण पुढच्या CNG पंपावर. बाय बाय. तर आत्ता वाजले रात्रीचे अराऊंड 4:15 होत आले आहेत. कोल्हापुरातून 115 किलोमीटर आहे आणि आम्ही कराडपासून 36 किलोमीटर अंतरावर थांबलेलो आहोत. चहाचा ब्रेक घेतला एक, कारण पहाटेची वेळ आहे आता आणि हीच ती वेळ असते जेव्हा आपल्याला थोडी अशी झोप येते किंवा डुलकी लागू शकते. त्यामुळे चहा घेऊन आम्ही लवकरच पुढचा प्रवास सुरू करू. आणि अजून अंदाजे मॅपवर अराऊंड 2-2.5 तास तरी दाखवते कोल्हापूरला. जी डेस्टिनेशन आमची आहे की ज्योतिबाचा डोंगर जो आहे तिथे पोहोचायचं आहे, तर तिथे जाण्यासाठी लागणार आहे. बघूया पुढचा प्रवास कसा होतो आहे. आता कुठल्याही फ्युलिंगसाठी ब्रेक तर नाही घेणार आहेत. चला भेटू नंतर.
संध्याकाळचे 7:30 वाजले आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे कोल्हापूरला ज्योतिबाच्या गडावर. आणि संध्याकाळी 7 वाजताचा प्रवास चालू केला होता. तब्बल 12 तासांनी संपला आहे. CNGचे ब्रेक आणि कल्याणमधली ट्रॅफिक थोडी आणि रस्त्याची कामं यामुळे आमचे 12 तासाचा प्रवास झालेला आहे. तर इथून पुढे दर्शन वगैरे घेऊ, फ्रेश हो पहिले, नंतर दर्शन घेऊ. तर कसं काय दर्शन होतं आहे, काय होतं आहे, चला नंतर भेटूया.